नमस्कार. आईसारखं दुसरं दैवत या जगात कुठेच नाही. दोन चिवताई अंगणात दाणे टिपत होत्या. त्यावेळचं ते चित्र पाहून तुमचेही मन भरून येईल. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. माणूस आयुष्यात कितीही मोठा झाला, कितीही यशस्वी झाला तरी आईसमोर तो कायमच लहान असतो. तिच्या खुशीत मिळणारी शांतता आणि सुरक्षितता जगात कुठेही मिळत नाही. कारण जगात सर्व काही मिळू शकतं, पण आईच्या प्रेमाची सर कोणत्याच गोष्टीला येत नाही. आयुष्यात कितीही संकट मोठं असू दे, मी आहे ना अशी म्हणणारी ती म्हणजे आई. ती माणसाची असो, प्राण्याची असो किंवा पक्ष्याची असो, आई ही आईच असते आणि तिच्या प्रेमाची भाषा ही मात्र सारखीच असते. व्हिडिओत आपल्याला दिसून येते की चिमणीचं एक छोटंसं पिल्लू घराच्या अंगणात भूक लागली म्हणून आपल्या चोचीतून दाणा टिपण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र ते त्याला खाता येत नव्हतं. म्हणून मग त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या आईने मात्र स्वतःच्या चोचीतून त्या पिल्लाला घास भरवत होती. स्वतःपेक्षा ती आपल्या पिल्लाची भूक भागावी म्हणून ती धडपड सुद्धा करत होती. यातूनच कळतं की आई ही कुठलीही असो, आई शेवटी आईच असते. जगात व्यापता न येणारं अस्तित्व, मोजता न येणारं निस्वार्थ प्रेम म्हणजेच आई.